जनाब, ताओ जनाब। अरे इधर यारू, इधर। हाँ दिख गए। हाँ कुठे राहिला होतास यारू? अरे या मागच्या खंदकात काहीतरी चमकल्यासारखं वाटलं. थोडं पुढे जाऊन पाहिलं, तोच पाय विसरून जात कोसळलो. तोच पायाला काहीतरी जाणवलं आणि टॉर्च लावून पाहिलं तर त्यात एक सांगाडा होता माणसाचा आणि त्याच्या बरगड्यावर हा मोत्यासारखा चमकणारा धातू. इथल्या माणसांच्या सांगाड्यात अडकू नकोस बाबा, सोबत राहा सांग. आणि हो, या मेलुहा देशात सिंधू नदी काठच्या अभयारण्यात भीतीदायक जटाधारी संन्यासी दिसले तर त्यांना टाळच बर का नाही, कारण ते असे काही प्रश्न विचारतात की अवघं आयुष्य आपल्याला झोप येते. मतलब कसले प्रश्न? तू कोण आहेस, कुठून आलायस, का आलायस? प्रश्न साधेच वाटतात रे, पण त्यांना म्हणायचं असतं ते असे का. तुला सांगतोय, मला तर एकदा एका श्रमण जीवकाने तर विचारलं होतं, पुन्हा इथे येणे शक्य आहे का? कोणी फुकटची झंझट मागे लावून घ्या. कोह आणि तत्वमसी यांच्या काय रे? ह्या सिंधू नदीच्या दोन्ही तीरांवरच्या घनदाट अरण्यांमधल्या गव्यांना, हत्तींना, गेंड्यांना भीती वाटली नसेल की काही शतकांनी इथे हे असं वाळवंट होईल त्याची भीती? माणसांना भविष्याची चिंता असते यारू, प्राण्यांना नाही. ते खरे म्हणा. अच्छा एक बात पूछे? बेशक. एखाद्या सोमड्या दुर्मात पुत्र देवमुनी ऋत्विजाला घागरभर मधुपर्क गोमांस देऊन निदान शेवटच्या मंडलात तरी तुम्ही जुळवलेल्या रुचा घुसवणं तुम्हाला इतकी वर्ष कसं नाही जमलं? नाही जमलं गड्या. यारू अरे रस्व दीर्घ, आरोह अवरोह आघात, प्रत्येक वर्ण अगदी उच्चारासकट पूर्वीपासूनच सीलबंद करून टाकले. तबकडी टेप रेकॉर्डर पेक्षाही तंतोतंत. लेकिन एक बात अब तक समझ में नहीं आई जनाब. काय? यही की ऋग्वेदातल्या रुचांचा या सिंधू नगरीशी कसा काय संबंध येतो? कमाल करतोस यारू तू. यारू अरे त्या पश्चिमेकडच्या डोंगरांमधून त्या अयवांच्या लाटा ह्या सिंधू प्रदेशातील सगळ्याच महानगरांच्या तटांवर आपटत आहेत. तो आवाज ऐकू येत नाही? ऐक तो आवाज. हे दास, दस्यू, पणी, प्रथू, द्रैयू, परशु, गंधर्व, पखतू आणि ह्या सिंधूच्या पात्रांमधून जहाज फडफडत येणारे हे नाना जातींचे उदंत्य इथे तटाबाहेर चटयांच्या झोपड्या करून बसत आहेत हे दिसत नाही. तुम्ही हिंदू विरोधी युरोपी भाषा शास्त्रज्ञ म्हणता की हे मध्य एशियातून एकच आर्य भाषा घेऊन आलेले कट्टर भाषाप्रेमी लोक इथे पसरत चालले. पण आम्ही नुसते दिसलो की आर्य दिसेनासे होतात. पण आम्ही लोक सगळ्यांना सामावून घेणारे आहोत. आणि ह्या जनावरांबरोबर राहणाऱ्या या भटक्या लोकांना ही महानगर का बरं आवडू नये? यावर ह्या अभेद्य 40 फुटी जाड तट, ह्या वाड्यांच्या सुरक्षित भिंती, मजबूत पायावरची 2-2 माळी प्रशस्त घरं, अंगण, खोल्या, स्वयंपाकघरं, न्हाणीघरं, संडाशी, विहिरी, सार्वजनिक शिस्त, हे स्थैर्य दुसरीकडे कुठे पाहायला मिळेल? मान्य पण समजा 10 बलाढ्य आर्य राजे चाल करून आले तर हे काय करतील? यांच्याकडे तर साधी कुऱ्हाडी कुठे दिसत नाही. गेल्या 5000 वर्षात कुठली महानगर टिकली आहेत यारू? आणि महानगर उद्ध्वस्त व्हायला कुऱ्हाडी अनरथ कशाला लागतात? यारूवारे हा ऐत खाऊ नागरी समाज आधी स्वतःच्या आतल्या हिंसेच्या भुसभुशीत पायावर उभा असतो. शिवाय त्यात कच्चा माल येणं थांबलं, पाणी बंद झालं, पेट्रोल गॅस संपले, व्यापार कोसळला, निसर्गाचा कोप, नदीनं पात्र बदललं की हे फुटतात फुग्यासारखे फाट फाट. थांबा. कोण आहे प्रमुख? समोर या. परवलीचा शब्द बोला, नाही तर तटाच्या आत पाय टाकू नका. बोलू? परवलीचा शब्द बोला. अनेक वचनी भूतकाळी. या आत या. ही मोहनजोदडो नगरी तुमचीच आहे. अहो, नाड तुटली तरी बेंबी तर हजारो वर्ष तशीच राहते ना. आणि शेवटी आईलाही आई असतेच की. मित्र, ह्या नगरीचा आम्हालाही अभिमानच वाटतो, नाहीस झालेला माहेरासारखा.
पृथ्वीवर एवढा समृद्ध वारसा नुसता बेबीच्या बळावर कुणाला मिळत असेल नाही. यारू बेंबी आणि शरीराचे दोन भाग हे फाळणीमध्ये झाले हे मुळातच चुकीचे. असो तो पहा, अनेक सहस्त्र पौर्णिमा पाखारणारा तेव्हाचा हा चंद्र, सिंधू नदी काठावरच्या 600 एकर जमिनीवर वसलेल्या या अफाट महानगरीचे लांब रुंद आडवे उभे नीट म्हणजे एक बोटभरही अतिक्रमण न केलेले रस्ते, इतिहास पूर्व काळातल्या गूढ चांदण्यांच्या छायाप्रकाशात कसे बुद्धिबळाच्या पटासारखे दिसत आहेत बघ. हो, अरे पण हे असं चौहाट्या मागून चौहाटे ओलांडत बंद निर्मनुष्य सामसूम वाडे ओलांडत अजून किती शतक चालायचे आपण. हे बघ यार, विश्वातल्या सहस्त्रकांच्या धावत्या बिंदू मधल्या नेमक्या अवकाशाला पण आपल्या मेंदूत पकडून ठेवलं. आता इकडे बघ, इथल्या कुठल्या तरी एका वाड्यातून नर्तकी प्रिया घोषाईच्या डाव्या भुजा भरून खांद्यांपर्यंतच्या कांकडांची खणखण ऐकायला. ही आल्हाददायक रात्र, वरती शीतल चंद्रबिंब, माझं त्या काळी इथून परायण जितकं अद्भुत तितकंच माझं पुनरायण मधुमत होत चाललंय. मातृसत्ता मातृस्थानिक इथेच माझं रात्रीबेरात्री येणं जाणं, जमिनीखाली 800 फुटांवर सापडलेल्या त्याच 6 पदरी हराड झपापणारं वक्षस्थळ आणि त्या शेलाटीच्या जाड ओठांची ओढ मला इथे हजारो वर्षांनी सप्तसिंधू ओलांडून इथे इतक्या खोल खेचून आणली. याहून प्रबळ त्रिभुवनात काय असेल? ह्या अक्राळ विक्राळ विश्वात आपल्या लहानशा अस्तित्वासाठी हे मनातला अवकाश टिकून ठेवलं नाही तर एकतर आपण तरी नाही हो, नाहीतर ही स्थळ तरी नाही. हे असणंही नसतं आणि नसणंही नसतं. यारू यारू ही वृद्धाच सांगेल आपल्याला प्रिया घोषा कुठे आहे ते. हे आदिमाय, ह्याच घरात म्हातारी झाली असा जिचा गौरव सिंधू प्रदेशातील कवळीकुळ मंत्रांमध्ये करतात त्या परमपूज्य आजे, जिच्या गालावर खरोखरच तियाचे फूल उमलायचे, ती प्रिया घोषा कुठे आहे? हे बघ, तिच्या पायातल्या ह्या तोरड्या आणि मेहंदीरंगीत उजव्या हातातील तिसऱ्या बोटातली ही निपूरच्या काशी सोनारांनी घडवलेली मुंदी ती मी आणली. आणि हो, सोन्याचा 6 पदरी हार तोही मी आणलाय. हमाकडच्या अक्कड व्यापाऱ्यांकडून घेतलेला मोठा पाणीदार मोती तोही मी मिळवलाय. जिनं चोळी घातल्याशिवाय सूर्य उगवायचा नाही अशी हिंदू अनेक वचनी भूतकाळी 5000 वर्षांची धूळ सांगते बर. स्त्रियांची सख्य कधी टिकतात का? त्यांची हृदय वृकासारखी असतात. हा आमच्या उर्वशीचा निरोप तुमच्यापर्यंत अजून पोचला नसेल म्हणायचं का? का? काय झालं? काय झालं? खरंच झालं. त्याला ना तुमचे कान ऐकण्याच्या लायक आहेत ना माझं तोंड सांगण्याच्या. ते पहा, यारू ते पहा, पुरूंच्या आणि भारतांच्या 9 पिढ्यांची कविकुळ मिरवणारे हे अनंतचे पुरोहित आणि ते भृगूंचे कवी अफगाणिस्तानातल्या सरस्वती काठाहून आले असले तर इकडच्या सरस्वती काठते म्हणून घेणारे असुरांचे पुरोहित ते बघ अंगिरस मधल्या रांगेत चालत आहे. हा, आणि त्यांच्या मधोमध ज्यांचा पराभव आमच्या एक शोभ कुळिका या मुंडवंशी रामाने केला तो इराणी परशु. सप्त चिरंजीवांपैकी एक फरशा राम जमशेदची अग्निपुत्र स्वतःला 6वा अवतार मिळवणारा खांद्यावर फरशीचा दांडा टाकून चाललाय बघ. आणि हे बघ, हे सकाळ आणि आज हो, हो यार, वरती ते शीतल चंद्रबिंब, जो तळवा मी माझ्या तळहातात धरून
ज्याच्यावर मी आणलेल्या करोड्या स्वहाताने चढून त्याच त्या तिच्या पायात आधीच आहे. यावर तिच्या मेंढी शोभित उजव्या हातातील तिसऱ्या बोटात मी घालणार होतो रे ती मुंदी. तिच्या लांब चाफेकरी सारख्या नाकाला शोभणारा आणि शोभा आणणारा टपोरा मोती, जो दिवट्यांच्या प्रकाशात चमकताना पाहून तिचं रूप प्रमाण आणि लावण्य वर्ण्याला प्रहाय्य समर्थन, जमिनीखाली 800 फुटांवर सापडलेल्या त्या 6 पदरी हाराड झपापणाऱ्या वक्षस्थळ, आणि तो बघ, तो प्रतिनावर देव. हे सोम पिऊन होम जाणाऱ्या ब्राह्मण स्तोमड्यांनो, अर्कात गर्क होत तर्क करत राहणाऱ्या कर्कांनो, यज्ञातील सेवेसाठी ठेवलेल्या आमच्या सुंदरींना बेवारस संतती निर्मिणाऱ्या जुगाड्यांनो, जीवतात विद्युत सदृश्य बायका पुढे लावून त्यांना हळून पोरां सकट वाऱ्यावर सोडून येणाऱ्या जुगाऱ्यांनो, हा पहा 21 वेळा ही पृथ्वी निर्ब्राह्मण्य करण्यास्तव वैठलेल्या खंडेरावाला आहे. कोण है विठ्ठल? द्रविड? मुंड? कोण मुर्देव हा इतिहास उलटा करू इच्छिणारा या कच्चित शिष्ण पूजक, ज्याची जननी वृत्तापासून गर्भित झाल्यामुळे जन्मलेला, गुरु की पांचाळ, यदू की दानव की दुर्वश, ब्राह्मण मुक्त हिंदू धर्म शक्य आहे का? या साऱ्या आर्यावर्तात फक्त ब्राह्मणच राज्य करतील. ब्राह्मण विरोधी बौद्ध, ख्रिस्ती, मुसलमानी, वारकरी, सोशलिस्ट, कम्युनिस्ट, फासिस्ट या सर्व धर्मांचं नेतृत्व फक्त ब्राह्मणच करतील. इकडून सिंधू कडून हाकललं तर हे परशुरामाचं लेंडार समुद्र मार्गे कोकणात घुसून राज्य करतील, ते पर्यंत येतील. परशुराम की जय! परशुराम की जय! परशुराम की. हे दुष्ट खंडेरावादी पामरांनो, हो केवळ भृगु क्षत्रिय द्वेष्टा ऋषी तुम्हास शाप देतो की ही आमची सिंधू सुंदरी तुम्हास कायमची पारखी होईल. तिच्या नावाचा केवळ अपभ्रंश म्हणून तुम्ही ओळखले जाल. तुम्ही सतत आणि सर्व काळ कोणाचे तरी दास म्हणून जगत राहाल. संस्कृत, अरबी, फारसी, इंग्रजी लोकांचे दास. तुमची सीमा दर युगात आतात सरकत जाऊन शेवटी तुम्ही तुमच्याच नावाच्या सागरात गटांगळा खाल. तुम्हा शोध लावता आले तर ते गणितातले शून्य किंवा बुद्धिबळाचे खेळ असेल, किंवा माया, संन्यास, अपरिग्रह, समाधी, अयोगी, संलग्न, अहिंसा अशा नकऱ्या गोष्टींचेच तुम्ही शोध लावाल. ओम स्वाहा स्वाहा स्वाहा. मास्तरांना विचार. हा शिक्षण संस्थेच नाव झालं ना. झालं असं धरायचं ना. काय कार्यक्रमाची उद्याच्या तयारी झाली झाली. काय कुठला कार्यक्रम आहे उद्या? लावणी. कुठे त्या मुले बघू या. आला बाबा, मला वाटलं चला तयार. 3, 2, 1 सुरू.
काय हा धिंगाणा लावलाय? कुठे तुमचा मैरपी कंस देशपांडे? कुठे गेला? कुठं कुठं अरे इथे. अरे बापरे कुलकर्णी तुम्ही आला होय परत काय धिंगाणा लावलाय हा? धिंगाणा नाही हो लोकसंस्कृती येते आपली विचारा यांना विचारा ए शृंगार रसद पदक लावणी म्हणजे लोकसंस्कृती नव्हे. बापरे तुम्ही या नावाखाली पोरांना बिघडवताय. हा कुलकर्णी हा. इकडे या. परत बघा यांच्याकडं कोण तुम्हाला तुमच्यासारखं दिसतंय सांगा बघू तुमचीच कॅटेगरी आहे ती. असो बरं त्यापेक्षा आदिवासी संस्कृती दाखवा चालेल. हा आदिवासी कुलकर्णी परत एकदा सांगतो मागच्या वर्षी दाखवले होते की नाही तेव्हा तुम्हीच म्हणालात हा आदिवासी संस्कृती आहे का सांस्कृतिक कार्यक्रम आहे का आदिवासी म्हणालो असेल. तेच तर जुनी काय नाणी म्हणालो. नव्याने वाजवायची नाही. मग ग्रामीण दाखवा चालेल. ग्रामीण ग्रामीण मस्त सुरेख. हा कुलकर्णी आणखी एक विचारायचं मला बोलताच आहे मागासपासून म्हणून म्हटलं तुम्ही वयानं मोठे म्हणून एक विचारू काय काय विचारावं? ती लावणी शहरी कधीपासून झाली हे बघा ग्रामीण काय आणि शहरी काय हे तुम्ही मला शिकवू नका. मग ते तुमचं लवाई नाटक दाखवा. परत हा परत म्हणजे मी आज खोल अभ्यास केलेला आहे. हा हा बराच खोल केलेला दिसताय तुम्ही आयुष्यात अडकाल कधीतरी मला ते दाखव. दाखवतो झालं म्हणजे तयार आहेत सगळे आलेत दाखव त्याच्या आईला आता काय इकडे या हा 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 पोरं लई छान करतात इकडे या आता घेताय प्रवेश का मी करून घेऊ इथे प्रवेश? करण थांबव. तुम्ही कशाला पुढारपणा करता मग थांबा इथं हा चल ना गडे. थांब ना गडे आई ग प्रिये मला तुझा फकीर होऊ दे. माझा पण बसलाय तुझ्यावर. काय जीव होय. अरे बंद करा. देशपांडे हे कोणत्या इंग्रजी नाटकाचा अनुवादित आहे मला सांगा पहिलं. तुम्हाला सांगतो कुलकर्णी आल्यापासून तुम्ही आत्ता कामाचं बोललात बघा हा ठीक आहे तर तुम्हाला सांगतो या नाटकाचं नाव आहे लव्ह मॅरेज. यामध्ये कसं आहे हा जो आपला समाज आहे समाज यामध्ये वेगवेगळ्या जाती धर्मातल्या वेगवेगळे वर्ग असतात म्हणजे एक आहेरे वर्ग एक नाहिरे वर्ग म्हणजे आहे काय नाही काय तसं म्हणलं तुमच्यासारखेच हो. पुढे बोला. तेच ते तर त्यांच्यातल्या प्रेमीयुगलांच्या गोष्टी आहेत म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कर्ताच आहे बघा हे नाटक. व्यक्ती स्वातंत्र्य देशपांडे व्यक्ती स्वातंत्र्य घटनेने दिलेले ते प्रत्येकाच्या कृतीतून यायला पाहिजे. तेच दाखवतो मी. काय काय हे असले हे समाज विरोध येता जाता ऐकतो. म्हणजे प्रिये तुझी साम्राज्यवादी छाती माझ्या मिठीच्या सत्याग्रहाने सुरू दे. काय तुम्हाला सांगतो यावरती टाळ्या पडतील बघा जोड्या हाणतील. असो बरं ते मला अनुवादित मराठी पुस्तक द्या ह्या नाटकाचे. अरे बापरे पेचच पाडला आता हा ते आता बऱ्यापैकी नाहीच म्हणायचंय नाही ना. चला संस्था चालकांकडे चला. पण मी काय म्हणतो कुलकर्णी नाही, एवढ्यासाठी तुम्ही संस्था पहिले चालक चला हो इथून. ऐका कुलकर्णी आता काय झालं तुमचा प्रेझेन्स ऑफ पॉइंट मला खूप आवडला का विचारा का स्क्रिप्ट मध्ये नाही तर सगळं बोललो आपण चला याला काय मदत झालं? अरे तुला सांगतो या देशपांडे मास्तरने एकदा कुलकर्णी मास्तरची 4 चौकात नाही 5-50 पोरात इज्जत काढली ना भाऊ की तुला मराठी शिकवली होती की बोलून या इंग्रजीच्या खोल अभ्यासाने मारली ना म्हणून असं आहे. जाऊ दे चला नाटकाची तयारी करायला पाहिजे. खंडेराव तुम्हा प्रेमी मुलांसाठी एक आनंदाची बातमी आईच्या आहे. गावात अरे म्हणजे इतिहास प्रेमी जाय रे. खंडेराव सेंट्रल गव्हर्नमेंटनं टुरिझमसाठी गाईड ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केलाय. काहीतरी असा महिन्याभराचा कोर्स आहे. असाही तू घरी बसून बोर झालाच आहेस त्यापेक्षा तिकडे अर्ज कर आणि अर्ज भरून झाला की कळव नेऊन देतो तुझा अर्ज. आणि खंडेराव मी काय म्हणतो त्यानंतर औरंगाबादलाच बघ एमएचं काहीतरी. बरं चालेल सर. हा नाहीतर मग त्या डेक्कन सोसायटीच्या कॉलेजला अर्ज कर. बरं चालेल. हा बर आता लक्ष फक्त औरंगाबाद. टुरिस्ट गाईड चला पार्थांनो चला या अजंठा लेणी इसवी सन पूर्व 2रे शतक ते 4थे शतक या मोठ्या कालखंडात निर्मिलेल्या या 29 बौद्ध लेण्या आहेत. बौद्ध धर्माचा वारसा जतन करणारी ही ऐतिहासिक कालखंडातील पार्श्वभूमी. हा या लेण्यांपैकी 9, 10, 12, 13, 15 या लेण्या साधारण हिरान काळात कोरल्या गेल्या व त्यानंतरच्या 1 ते 29 या बौद्ध लेण्या त्यानंतरच्या 700-800 वर्षांनंतर म्हणजे बघा 6व्या किंवा 7व्या शतकात निर्माण केल्या गेल्या. ही भरतनाट्यम करणारी मुलगी पहा अतिशय सुंदरपणे कोरली आहे. आणि हो तिकडे सुंदर बुद्धांची मूर्ती आहे ती पहा. हा तिकडे. Oh yeah, I see. Yeah. आणि हा पारलंबीच्या मुद्रा पाहायला विसरू नका. Oh yeah, yeah. Sure, sure.
या. आलो. वालेकुम अस्सलाम। बहुत ही बिजी दिख रहे हो आज। प्रेजेंटेशन तो कल है ना? शुक्रिया। खंडेराव, तुमचं संशोधन मात्र मस्त चाललेलं दिसतंय। हे सिंधू खालचं लाख लाख वस्त्यांच्या महानगरातलं जमिनी खालचं वास्तव 5000 वर्षांपूर्वी इथल्या लोकांनी कसं जगलं असेल आणि हे आपण कसं काय ठरवायचं खंडेराव? यारुवारे इथेच तर जाणीवांचं महत्व येतं। हो, पण आपले गाईड म्हणतात की या प्राचीन नागरी संस्कृतीतल्या जाणीवांच्या इतिहासवाल्यांचं खूड डोक्यातून काढून टाक। खंडेराव, इतिहासात असल्या भपाऱ्या चालतात। पुरातत्व केवळ भौतिक संस्कृतीचा शोध घेतं। मग मला सांग, त्या काळातल्या जाणीवा जातात तरी कुठे? नाही म्हणजे नगररचना, तटबंदी, मुद्रा, चित्र, शिल्प ह्या सगळ्या मागे जाणीवा नसतात काय? आणि त्या असल्या तर त्या शोधणं आपल्या कार्यक्षेत्रात का बरं येऊ नये? सही फरमाया जनाब। पण फाशीवर लटकवलेला एखादा माणूस मातृभूमीसाठी बलिदान म्हणून की मग चोर दरोडेखोर म्हणून टांगला, हे त्याचं प्रेत पाहून आपण कसं काय ठरवणार खंडेराव? हे बघूया, केवळ भौतिक संस्कृती बौद्धिक आकलनाखाली आणून आपण आपापल्या देशासारख्या प्रदीर्घ भूतकाळाचा अर्थ कसा काय लावायचा? जाणीवांना स्थळांच्या पलीकडे काही स्थान असतं की नाही? याद्वारे वैयक्तिक जाणीवा या सामाजिक असतात, ऐतिहासिक असतात, फार काय तर वांशिकही असतात, असं आजकालचे सायकोलॉजिस्टही म्हणायला लागलेत बरं। लेकिन खंडेराव सिर्फ बोलने लगे हैं बोलोगे ऐसा, अर्थात ते प्रस्थापित झालं पाहिजे ना। तेही आहे। आणि डॉक्टर खंडेराव, आपण संशोधकांनी कशाला या जाणीवा नेणीवांच्या बंधनात अडकून पडायचं? बरोबर या, पण मला अशा या वरपांगी गोष्टींवरती म्हणजे खापर, सांगाडे आणि गाईड्सचे बूट पुसत माझी PhD नाही पूर्ण करायची। मला अर्थार्जनासाठी संशोधनापेक्षा संशोधनासाठी संशोधन करावं असं मनातून वाटतंय।
ठीक आहे डॉक्टर खंडेराव, पण डॉक्टर मंडी काय म्हणतायत? म्हणजे अहो म्हणजे तुमच्या इंडियातल्या मोरगावातलं त्यांचं संशोधन ते संपलं की नाही? संशोधन होय जी. संपलंय बहुतेक. कारण कालच बाबांचं पत्र आलं होतं गावाकडून. त्यांना मंडीचं संशोधन फार खटकलं. बरं खटकेले, कारण ह्या मॅडमचा विषय तसाच होता. आमच्या गावाकडच्या वेश्या बायकांचा त्यांच्याकडच्या जिप्सी समाजातल्या बायकांशी काही संबंध आहे का हे त्यांना शोधायचं होतं. बाबा रागवले होते, कारण ह्या मॅडम रात्री बेरात्री त्या वेश्या बायकांच्या छातीचे आणि बेंबीचे फोटो काढत होत्या. झेंडीच्या प्रणय नितांततेचे रहस्य ह्या त्यांच्या डायरीच्या टायटलवरनं मला हे समजलं. लेकिन जनाब ये झेंडी झेंडी म्हणजे आमच्या गावाची वेश्या. पण हा नंतर भाऊचं पत्र आलं होतं मागून. त्याने भरपूर स्तुती केली होती मंडीची. त्याने खंतही लिहिली होती की आम्ही हिंदू पुरुषच आमच्या बायकांच्या मागासलेपणासाठी जबाबदार आहोत वगैरे वगैरे. हाँ अच्छा डॉक्टर खंडेराव, कल डॉक्टर मंडी मिली थी और वो कह रही थी कि हिंदू लोग काहीही फेकून देत नाही. ये काहीही फेकून देत नाहीत इसका मतलब हेच बघ ना, भारत पाक फाळणीनंतर पाकिस्तानातल्या मुसलमानांनी भारतातील सगळा मुस्लिम वारसा सोडून दिला. पण आम्ही हिंदूंनी तसं केलं नाही. तो वारसा सोडला नाही आणि सोडणारही नाही. सही फरमाया जनाब. या बटवाऱ्यामुळे दोन्हीकडे मोठमोठे तोटेच झालेत. फक्त जमिनीचे ठीक आहे, पण सांस्कृतिक अवकाशाचे पार्टिशन, मुसलमान हिंदुस्थानी असो किंवा मग पाकिस्तानी, तो या पार्टिशनच्या विरोधातच असायला हवा. बरोबर. एक बात बताते हैं जनाब. हमारे अब्बा बंटवारे के दिनों में कम्युनिस्ट पार्टी का काम किया करते थे. असंच काम करत असताना एक दिवस कत्तल झालेल्या 1200 हिंदूंची प्रेत घेऊन एक ट्रेन लाहोर स्टेशनवर आली. अब्बांनी ते पाहिलं. भोकसलेल्या, ओरडणाऱ्या, रडणाऱ्या त्या लहान लहान मुलांना पाणी पाजण्यासाठी कर्फ्यू असताना सुद्धा अब्बा स्टेशनात गेले. एका हातात पाण्याचं भांड आणि अब्बा ट्रेन मध्ये चढले. मारने वाला हिंदू था या मुसलमान था कुछ पता नहीं चल सका, लेकिन मरने वाला इंसानियत का फरिश्ता था. बस. हर एक इंसान का खुद का एक कल होता है. माझ्याकडे बघ, इथे इतक्या काळाने माझा भूतकाळ शोधतोय. यारो, हिंदू मुस्लिम धर्मामध्ये एक मोठी भूगर्भ रेषा आहे. आणि हे माहीत असून सुद्धा आपण ती या उपखंडात किती बुजवत आणली होती रे. पण शेवटी धर्मानं दगा दिलाच. भाषा, वतन, देशीपाळमुळं सगळ्यांवरच मात. लेकिन जनाब, ही फाळणी मिटेल? यारो, जर भूगर्भ रेषा वाढत गेल्या तर आणखीन फाळण्या होती. पण हा, हिंदूंना जर आपलं सांस्कृतिक अवकाश मोठं केलं आणि पाकिस्तानातल्या मुसलमानांनी ही मोहनजोदडो नगरी, रामायण, महाभारत, ऋग्वेद हे सगळं आपल्याच देशाचं आहे हे जेव्हा मान्य केलं तर फाळणी मिटेल. पण तेच होत नाहीये ना. उलट हिंदूंच्या सांस्कृतिक अवकाशामध्ये खिलजी, तुगलक, मलिक अंबर, मुघल अकबर, मीर, फैयाज खा, बेगम अख्तर, मधुबाला किती आहेत. उर्दू ही आहेच की. सगळे अवलिये पीर आहेत. आमच्या राष्ट्रगीतात सिंध ही आहेच की. पण इक्बाल सारखं हिंदूंना घरात का बरं घेता आलं नाही. शेवटी इक्बाल साहेब म्हणालेच, तुम्हारी तहजीब खुद अपने खंजीर से खुदकुशी करे. जनाब खंडेराव, खुदकुशी कुणी केली खुदकुशी? हिंदुस्थानातल्या हिंदूंनी की हिंदुस्थानातल्या मुसलमानांनी की या उपखंडातल्या हिंदू मुसलमान दोघांनी मिळून केली खुदकुशी? यारो, या फाळणीमुळेच तर आपल्याकडचे अतिरेकी धर्मांध लोक शिरजोर झाले. अब छोड़ भी दो ये बातें जनाब. अच्छा, आपका मोरगांव कैसा है वो तो बताइए. मोरगाव जी, आमचं मोरगाव
यारो अगदी सिंधू काळापासून आम्ही आमची सगळी अडगळं आमच्या तळघरात गच्च जपून ठेवली. सगळं कसल्याशा गूढ अंधारात ठेवलेलं असतं. ते न दिसो स्मृतीतून सुद्धा जाऊ दे, कधी ना कधी सापडेलच. झाडाखालचा मुंजा आहे, पारावरची साहित्य अकादमी आहे, गावाला वेस आहे, 18 पगड जाती आहेत, आपलं घरही आहे. आभाळा एवढ्या मनाची माणसं आहेत. विठ्ठलाचं मंदिर आहे, मोर नदी आहे, स्वच्छ सूर्यप्रकाश आहे. आणि या स्वच्छ लखप सूर्यप्रकाशासारखं आमचं गाव सुद्धा आहे. जनाब, फिर तो हमें आपका मुर्गांव जरूर देखना है. अरे जरूर, क्यों नहीं. पर आपको भी हमारे गरीब खाने में आना पड़ेगा. जरूर आएंगे. चलिए, आप अपना काम कीजिए. खुदा हाफिज. खुदा हाफिज. बायका शिकायला लागल्यात, नोकऱ्या करायला लागल्यात, पुरुषांच्या बरोबरीनं पैसे कमवायला लागल्यात बघ. अरे तुझं समज खरंय, पण ते शहरात असतं. बर ते जाऊ दे. खंडू, अरे थोरलीच्या नवऱ्याला 50,000 पाहिजे होतं. मी तुला देते, ते कॉलेजला जाताना तिला देऊन जा. हा बर. आणि मी काय म्हणते, मधीला यंदा दिवाळीला 2-4 तोळं सोनं करूनच टाकूया. लय दिवस झालं तिला काही घेतलं बी नाही. आणि वहिनीला? तिला कशाला हवंय सोनं? शेतात तर काम करायचंय. हे बरं आहे तुझं आहे. म्हणजे स्वतःच्या लेकी त्या पोरी आणि परक्याच्या लेकी म्हणजे सुनावय. सगळ्यांनी हेच भोगलंय. तू शिकवू नकोस आता मला. मी नाही शिकवत. मी आलो जाऊन रघुकडं. दाजी, ओ दाजी, माझी दाजी आहेत का? आहेत की. थांबा बोलवते. काय झालं किस ना? हो काय झालं म्हणजे? आमची मेंढर मारली तुमच्या पोरांना. काय झालं नीट उलगडून सांगा. अहो दाजी, आज का तुमच्या एरियावर पाणी पाच तुम्ही अंडर असली. तिकडे इंजिनचं काम दावलं म्हणून रोज पाणी आणतोय, पण आज विपरीत झालं बघा. अरे पण झालं काय ते तर सांगा. काय झालं म्हणजे काय मालक? अहो दुपारी खंडू मालकाने युरिया टाकला विहिरीत आणि तीच पाणी पिली आमची मेंढर. पडली ना धडाधड. मग त्यात आमचा काय दोष? म्हणजे आम्ही तुम्हाला नाही सांगितलं आमच्या विहिरीवर या म्हणून? सांगितलं नाही. बर दाजी, आम्ही चाललोय फौजदाराकडं. तेच बघतील काय करायचं ते. चला रे. अरे बोलो बाकीच ना. तिकडे बरो. हे बघा, आपलं एका गावचं संबंध असतात. रोज एकमेकाची तोंड बघावं लागतात आपल्याला. आणि फौजदारी केली तर काय नाही मिळायचं बघा. त्यापेक्षा काम कर बावडू, ह्यांना मेंढी गणित 40 रुपये देऊन टाका. एवढे देऊन टाका. जबाबदारी आपली. उद्या सकाळी येऊन घेऊन जा. टाळतो दाजी, तुम्ही काय तुमची जबाबदारी टाळणार नाही म्हणून. येतो. चला. अरे आबा, भावडू. अरे
अरे तुझ्यासारखं पोरग देवानं पोटाला जन्माला घातलं का जाणे देवच जाणे. अरे बावडी एक काम धड जमत नाही याला. काय झालं? काय झालं? सांगा काय झालं सांगा. दुपारी युरिया कशात टाकला? धनगराची मेंढरी मिली. नशीब प्रकरण इथंच मिटलं, नाही तर पोलिसांनी पकडून नेलं असतं तुला. अरे ज्ञान मोड्या उभं खऱ्या लक्ष कुठं असतं तुझं. अरे घरादाराचा शेतीवाडीचा वारसदार आहे ना तू पण. मग कुणी हे नीट सांभाळायचं? मला नाही या शेतीवाडीत अडकून पडायचं. भावडू आहे ना, त्यालाच द्या सांभाळायला. मुळात शेती संस्कृती ही अप्पलपोटी संस्कृती, वन संस्कृतीच्या भटक्या संस्कृतीच्या पोटावर पाय देऊन फपवलेली. आता हिच्याही पोटावर उद्या औद्योगिक शहरी संस्कृती पाय ठेवती की नाही ते बघा. हे बघ, कुणी पाय ठेवो न ठेवो, शेती संस्कृती हीच आपली संस्कृती आहे. आणि हे काय रे, ही लेकरं 4 पुस्तकं शिकली की शेतीला नाकारायला लागतात. हो, मी नाकारतो शेतीला, कारण शेती ही शेतकऱ्याची पहिली वैरी नसते. तीच त्याचं सगळं आयुष्य ठेचून काढते. दुसरा वैरी व्यापारी, ऐन खळ्यात पीक आलं की भाव उतरवणारा. तिसरा वैरी सावकार, तलाठी, मामलेदार, बँकांचे लोक एका एका खरेदी विक्रीच्या एका व्यवहारात 100-200 रुपये कापून घेतात. अहो बाबा, जशी बांडगुळ जित्या झाडाला खाते तशी शेती शेतकऱ्याला खाते. अरे मान्य मान्य, पण खंडू, अरे हे जग समुद्रासारखं खोल असतं बाळा. जास्त खोल जाणारा मरतो. आपण जगावेगळा विचार नाही करायचा. मान्य बाबा, पण अहो पाण्यालाही तहान लागते आणि भाकरीलाही भूक लागतेच की. पण हा शेतकरी म्हणतो, थांबा एवढं काम संपवतो मग आलो. कुठल्याच हंगामात सुख नाही, उन्हाळ्यात घडीचं रिकाम पण नाही. वाडगे बांधा, खत घाला, पेरणीची तयारी, औत फाटा आणि पेरणी केली तर पावसाचा नेम नाही. नुसती फुकटी कामं. कामाशिवाय काय असतं का खंडू? अरे त्यात मुळात आपण बळीराजे आहोत. स्वतः खासता खावी जगाला पोसावी रीत आहे आपली. अहो तेच नकोय मला. भावडू तोच म्हणत असणारी, शिक्षण हे शारीरिक श्रमातून मुक्ती मिळवण्याचं साधन आहे. तर त्याच्या उलट शेती म्हणजे लागणं, पडणं, डसणं, खरचटणं आणि बैलांच्या शिंगांचे आकार पाहत त्यांच्या गळ्यातल्या घंटांचे आवाज ऐकत बंद निर्जीव मेंदून धावत्या चाकाखालची नेहमीची चकोरी धरून ठेवणं. बरं खंडू, तुला काय वाटतं ते कर. भावडू, त्याला काही अडवू नको. त्याला हवं ते करू दे. हो दे त्याच्या मनासारखं. अरे खंडू, आपण शेतकऱ्याची पोरं म्हणजे घड्याळ्यातली लहान लहान चाकं असतो, सतत मोठ्या चाकाकडून फिरवलं जाणार. आणि हेच तर विश्वास असतं आपलं. अरे पण भाऊ, अरे नाही आणि काय, तुला कधी जायचं? उद्याच निघेल. बर, नीट प्रवास कर, अभ्यास कर, खूप शिक. मग हे ईश्वरचं शिक. इकडची काळजी करू नकोस, मी आहे इकडं. आपल्या मोर गावाचं नाव कर. भावडू तू एकटाच मला समजून घेणार. अरे खंडू, तू लहान आहेस ना, तुझ्या डोक्यात असे विचित्र विचार चाललेले असतात, म्हणून हे आजच्या सारखं घडतं. काळजी करू नको, मी आहे इकडे. ठीक आहे. गावाकडल्या वेशी मंदी नागमोडी वाट मंदी नात्या छाया जाळ्या मंदी अडकून पडतोय जीवर देवा. भाव छाया माय मंदी मायेच्या ओवी मंदी साध्या छाया पाड्या मंदी भरडून निघतोय जीवर देवा. हा तर विद्वज्जनो, आपल्या आजचे वक्ते आहेत डॉक्टर खंडेराव विठ्ठल. येन केन या पत्रिकेत ज्यांचा सिंधू प्रदेशाचा नकाशा नुकताच प्रकाशित झाला, ते डॉक्टर खंडेराव विठ्ठल आता त्यांच्या संशोधनाविषयी आपल्याला मार्गदर्शन करतील. सर प्लीज. नमस्कार मित्र, मी आता माझ्या सिंधू प्रदेशाच्या नकाशावरील माझं विश्लेषण सुरू करतो. ही महानगर मोहनजोदडो, उरुक, नाल, लोथल, शोर्तुगाई ही सगळी महानगर म्हणजे अगदी उझबेकिस्तानापासून ते कच्छ पर्यंत या निर्मनुष्य झालेल्या महानगरींपासून आपण काय धडा घ्यावा. हे पहा, हे उरुक इसवी सन 3000 वर्षांपूर्वी रानटीटोळ्यांनी हल्ला केल्यामुळे उद्ध्वस्त झालेलं महानगर. असा आपल्या इतिहासकारांनी रचून रूढ करून टाकलेला एक सुखद सबब सिद्धांत आहे. बरं का मंडळी, आम्ही आमचे पूर्वज ह्या मोहनजोदडो नगरीमध्ये कधी शोधत नाही. मग हा पूर्व शोधावे ते कुठपर्यंत? आमच्या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांपर्यंत. काही ब्राह्मण पुजारी तर भृगु, कौशिक, वशिष्ठ, परशुराम अशा परक्या आर्यांनाही आपले पूर्वज मानतात. हा, मग मला एक विचारायचं,
ह्या पलीकडे आपले पूर्वज नाही आहेत का? नाही म्हणजे ओरांगुटान, चिंपांझी, गोरिला अशा आपल्या खऱ्या पूर्वजांचा आपल्याला अभिमान का म्हणून वाटत नाही? आणि हो, ही सिंधू संस्कृती नक्की आर्यांची का अनार्यांची यावरती अजून शोध चालू आहे. मिस्टर खंडेराव, तुमचं पत्र आलंय. जनाब खंडेराव, क्या हुआ? बाबा आजारी आहेत का? मला निघावं लागेल. बोलले का शब्द माझे हे असे मोहावरी, थांबला का श्वास माझा असा अंतरी. शांत निजला कारवी आशा किनारी, दिसेना का विठू माझा आज हा गाभारी. जनाब, सब कुछ ठीक हो जाएगा आपके मोरगांव में. यारू मी मोरगावात पोचस तोपर्यंत बाबा शांत झालेले असतात. शांत म्हणजे अगदी कशाचीच जाणीव नव्हती. हवेतल्या पक्ष्यांची, जमिनीवरच्या प्राण्यांची, अगदी स्वतःच्या हृदयाची सुद्धा कशाचीच जाणीव नव्हती. अर्थात मरण. यारू स्मशान म्हणजे शेवटी मानवी भूगोलाचा एक अपरिहार्य भूभागच असतो. परलोक सागराची दांडी आपल्या जिवंत वस्ती शेजारी कृष्ण विवरासारखी आव असून शांत पडलेली असते. घरातल्या सगळ्यांचा तो एक पूर्ण विरामच असतो. जो हुतात्मा हुना काकांचा, नागोरावांचा, बाबांचा आणि भावडूचा सुद्धा. अरे जिब्रू, इंजिन नीट दरबार का सोडशील बिडशील. आणि शेवटी या सिंधू संस्कृतीच्या वारसदाराचा, विठ्ठल दाजींच्या कुणबाव्या, त्या शेतीवाडीच्या वारसदाराचा पूर्ण विराम तिथेच. चल येतो यार, निघावं लागेल. लेकिन जनाब, हमें आपका मोरगांव देखना था. जरूर आना, वाट पाहिजे. जी, खुदा हाफिज. जनाब, आपका सामान हम भिजवा देंगे. आता सोडून या सकाळी जातो देवाजीच्या द्वारी. आता सोडून या सकाळी जातो देवाजीच्या द्वारी. तोची कुळे उतारी, जळी स्थळी तोची तारी. तोची कुळे उतारी, जळी स्थळी तोची तारी. आता सोडून या सकाळी जातो देवाजीच्या द्वारी. नाट्य रूपांतर आणि गीतलेखन किशोर गरड, दिग्दर्शन मयूर सरकाळे आणि किशोर गरड. असे निघोन देवा हेची डोळा पाहे. असे निघोन या जाऊ देवा हेची डोळा पाहे. देह चरणी त्यांचे वाहू, देह चरणी त्यांचे बाहू. बाप विठू देवा ठाई. आता सोडून